हाय, नमस्कार. मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. गुड मॉर्निंग. आणि अरे खरं तर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हा आफ्टरनून असेल, पण चला मी व्हिडिओची सुरुवात सकाळीच केलेली आहे म्हणून गुड मॉर्निंग. आणि चला आज बनणार आहे मस्त अशी इडली सांबार. भरपूर दिवस झाले बनवले नाहीत. स्कूल चालू झाली की कसं कंपल्सरी असतं, कारण द्यावंच लागतं काहीतरी ब्रेकफास्टला, तेव्हा आठवणीनं ह्या सर्व गोष्टी बनत असतात. पण व्हॅकेशन्समध्ये कसं ज्या झटपट बनतील किंवा वेळेवर जे आठवेल ते असं बनत जातं. त्यामुळे इडली आणि अप्पे वगैरे अशा गोष्टी फार कमी बनवत असते मी. चला मस्त इथे मी जे आहे सकाळी सकाळी सांबार बनवते आहे. आज कोणत्याच भाज्या नाही आहेत माहीत आहे का सांबारमध्ये टाकायला, फक्त टोमॅटो कांदा बस इतकंच आहे. तरीसुद्धा खूप छान बनला होता बरं का सांबार. आणि आता मी इथे इडली पण बनवायला ठेवते आहे. सकाळी सकाळी खरंच खूप धावपळ होती, त्यामुळे जास्तीत जास्त प्रिपरेशन जी आहे मी रात्रीच करून ठेवली होती. इवन कांदा टोमॅटो कट करून हे इडली पात्र वगैरे वॉश करून वगैरे सर्व रात्रीच रेडी करून ठेवलं होतं. सकाळी डायरेक्टली जी आहे डाळ शिजवून घ्यायची, सांबार बनवायचा आणि एकीकडे लगेच इडली बनवायला ठेवली. आणि या ऑइल डिस्पेन्सरमुळे तर माझं काम आणखीही सोपी झालं. इडली पात्राला थोडंफार ऑइल जे आहे मी लावून घेतच असते. आणि या ऑइल डिस्पेन्सरमुळे जे आहे ते काम खरंच खूप इझी झालेलं आहे. खूप मस्त आहे. काही नाही, फक्त 150ला आहे. पण युजफुल मात्र खूप जास्त आहे. बरं चला आता तेल वगैरे लावून झालं आणि आज माझं बॅटरही छान फर्मेंट झालं होतं. आता वातावरण तर भयंकर थंड आहे, त्यामुळे फर्मेंट होणार की नाही ही भीती होती खरी. पण मी जेव्हा हे बॅटर बनवत असते आपले तांदूळ वगैरे भिजायला घालत असते ना, अगदी तेव्हाच यामध्ये मेथीदाणा जो घालते ना तो यासाठी घालते, कारण मेथीदाणा गरम असतो ना, त्यामुळे जे आहे हे जे पीठ आहे ते लगेच फर्मेंट होते. आणि सोबतच माहिती आहे का मी मीठही रात्रीच घालून ठेवत असते. मिठामुळे सुद्धा फर्मेंटेशनची जी प्रोसेस असते ना ती जरा फास्ट होते. आणि बऱ्याचदा जर जास्तच थंडी असली आणि भीती असते ना की फर्मेंट होणार की नाही, अशा वेळेस मी काय करत असते, तावा छान गरम करते आणि त्यावर जे आहे हे फर्मेंट केलेलं पीठ त्याचं पातेलं ठेवत असते. ते खालून थोडी थोडी हीट त्याला मिळते ना, तर त्याने सुद्धा जे आहे लवकर हे पीठ फर्मेंट होतं. चला आता माझ्या इथे इडल्या पण बनवून तयार आहेत. आणि इडली इतकी सॉफ्ट बनते ना, इडली सॉफ्ट यावी यासाठी एक छोटीशी टिप सांगते. जे बॅटर असतं ना आपलं ते थोडंसं सैलसर ठेवावं, अगदीच घट्ट ठेवू नये. जास्त घट्ट ठेवलं की मग इडली अशी दगडासारखी बनते, पण थोडंसं पातळसर ठेवलं ना बघा अशी मस्त सॉफ्ट बनते इडली. सो इडली बनवून तयार आहे, सांबार बनवून तयार आहे. आज चटणी बिटणी मी काहीही बनवलं नाही. दरवेळेस इतका तामझाम असतो सर्व, पण यावेळेस मी खूप साऱ्या गोष्टी स्किप केल्यात. आणि चला आता मुलं गेली स्कूलला आणि आता मी पण जरा ब्रेकफास्ट करून घेते. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर पहिलं काम मी केलं ते कपडे धुवायचं. आता जर सकाळी 9च्या आधी कपडे जर वॉश केलेत ना तरच ते सुकतात, नाहीतर सुकणं शक्यच नाही. कारण 12-1 वाजला की काळकुट्ट जे आहे आभाळ येतं आणि मग हळूहळू पावसाला सुरुवात होते आणि कपडे काही मग वाळत नाहीत. त्यामुळे सकाळी सकाळी असे कपडे मी वाळू घालते, कसं दिवसभर ते आरामात सुकतात. नाहीच सुकले ना कमीत कमी त्याचं पाणी तरी झरतं, मग घरभर जे आहे वाळायला घालता येतात. आणि मशीनमध्ये लावायचं म्हटलं तर मी दररोज मशीन लावतच नाही, 1-2 दिवस आड लावत असते. आणि खूपच कपडे आहेत माझ्याकडे, वेळ नाही, अशाच वेळेस लावत असते. कारण मशीनमध्ये बघा ना कपडे फक्त काय गोल फिरतात, डाग वगैरे काही असतील ना ते तशीच राहतात. खरंच कधी ना असं वाटतं की कोणी केला बाबा पोळीचा आविष्कार आणि कशाला केलास. खरंच ना बघा मस्त इडली सांबार बनवला, इतका टेस्टी बनलाय की विचारू नका. सर्वांनी आवडीने खाऊनही घेतला बरं का. तरीही आरोहीच्या पप्पांचं चालू झालं की प्लीज मला 2 तरी पोळ्या करून दे तू. आता सांगा किती तामझाम असतो बरं इडलीचा. आदल्या दिवशीपासून कामाला लागावं लागतं. काय तर आधी तर ते धान्य निवडा, त्यानंतर
भिजायला घाला, मिक्सरमधनं वाटा, रात्रभर त्याला आंबवा, सकाळी पुन्हा तोच हा तांबजा वेगळा, तो तांबजा वेगळा आणि ढिगभर भांडे सुद्धा. आणि इडली आवडीने खाऊनही घेतात बरं का. तरी सुद्धा काय तर आमचं पोटच भरत नाही. 2 तरी पोळ्या दे, 1 तरी पोळी दे, असं दे तसं दे तसं दे, बापरे. आणि पोटभर खाल्ल्यानंतरही म्हणतात की इडलीने आमचं पोटच भरत नाही. चला आता काहीच ऑप्शन नाही माझ्याकडे, आता 2-3 तरी पोळ्या टाकून देते त्यांना. आणि खरंच कधी कधी असं वाटतं ना की किती लकी असतील त्या बायका की त्यांचे नवरे म्हणजे इडली काय डोसा काय काहीही मस्त आवडीने खाऊन घेतात. आमच्याकडे तर रोज कंपल्सरी चपाती पोळी लागते म्हणजे लागतेच. चला आता कामाला लागते. आता इथे नक्कीच तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर वळ्या पडलेल्या दिसतील आणि खरंच पडल्याही होत्या. कारण बघा, आरोहीच्या पप्पांनी मला सांगितलं की माझ्यासाठी तू 2 पोळ्या कर. पुन्हा विचारलं किती पोळ्या करू, 2च पोळ्या कर. तरीसुद्धा मी इथे 3 पोळ्या केल्यात. आणि त्यानंतर पोळ्या झाल्यात आणि त्यानंतर पुन्हा आई आल्यात आणि बोलतात की माझ्यासाठी पण 2-3 पोळ्या कर. असा कंटाळा आला होता की कायच सांगू. म्हणजे आधी 2-3 पोळ्यांची कणिक भिजवायची, लाटायच्या, पुन्हा भिजवायची. खरंच खूप कंटाळा आला होता. पण नशीब पुन्हा हे भांडे वगैरे घासल्यावर आल्या नाहीत की पुन्हा माझ्यासाठी ही पोळ्या कर. ते एक बरं झालं. त्यामुळे लगेच त्याच छोट्याशा प्लेटमध्येच कणिक भिजवली होती. सो पुन्हा त्यामध्येच कणिक भिजवली आणि पुन्हा जे आहे 2-3 पोळ्या केल्यात. आणि आता मुलंही येतील थोड्या वेळाने, त्यामुळे पुन्हा एकदा इडली पण बनवून घेतली. कारण म्हटलं आता पोळ्या करा, आणखी 1-1.5 तासाने पिहू येईल, पुन्हा पिहूसाठी इडली करा. त्यापेक्षा एक सोबत सर्व करून घेतलं की एकदाचं जे आहे मग भांडे घासून गॅसचा ओटा वगैरे मला आवरून ठेवता येईल. आणि हा माठ आता म्हणजे इथेच असतो गॅसच्या ओट्यावर. पण काय होतं, माठातलं एकतर पाणी सतत गळत राहतं किंवा कोणी पाणीही घेतं ना तर लवकर नळ बंद करत नाही, त्यामुळेही पाणी होतं. आणि सकाळी सकाळी इतकी धावपळ आणि इतकी चिडचिड होती या माठामुळे माझी. सो फायनली मी तो आता खाली ठेवला. आणि त्यामुळे बघा आता माझं किचन जे आहे, किचन ओटा जे आहे किती मस्त सुटसुटीत दिसतोय, सुंदर दिसतोय. आणि आता जागा पण मला अशी मोकळी आहे. कारण कितीही नाही म्हटलं, कितीही प्रयत्न केले ना तर सकाळी घाई गडबडीत पसारा हा होतोच. हे जे विणका दिसतंय ना तुम्हाला, हे मी आईकडनं घेऊन आली होती 4-5 दिवसापूर्वी. आणि सध्या विचार चाललाय माझा की 3-4 जे आहेत फ्लॉवरिंग प्लांटही म्हणजे आता गार्डनमध्ये तर मी ॲड नाही करू शकत कारण तिथं ऊनच येत नाही. सो इथे ना किचनची खिडकी आहे ना, इथे सकाळचं छान ऊन येतं. सो आय थिंक म्हणजे छान ग्रो होतील. सो हे पिंक विणका आईकडनं घेऊन आले. आणि हे व्हाईट विणका जे आहे ना हे माझ्याकडेच होतं, पण काय झालं हे गार्डनमध्ये होतं म्हणून बघू शकता तुम्ही त्याची ग्रोथ कशी झालेली आहे ते. त्याला तरीही फ्लॉवरिंग होत होतं बरं का, पण क्वचितच म्हणजे 1-2 फुलं यायची आणि त्याचा आकारही खूप छोटा असायचा. कारण तिथे ऊनच मिळत नाही तर आपण त्या प्लांटकडनंही जास्त अपेक्षा नाही करू शकत. सो पण आता ना म्हणजे तसे तर मला मस्त व्हेरिगेटेड कलरफुल असे प्लांट्स फार आवडतात. पण आता हळूहळू जे आहे फ्लॉवरिंग प्लांटही मला आवडायला लागलेत. म्हणून म्हटलं चला 1-2 प्लांट जे आहेत आपल्या घरात जे आहेत फ्लॉवरिंगचेही ॲड करूया. तसं जास्वंद आणि व्हाईट सदाफुली ते आहेच माझ्याकडे. आणि ह्या 2 सदाफुली झाल्या आता. सोबतच मॉस रोज किंवा आणखी बऱ्याचशा आहेत असे प्लांट की ते वर्षभर फ्लॉवरिंग करतात. असेच प्लांट मी ॲड करणार आहे. सीझनल प्लांट जे असतात ना त्याला खूप सुंदर सुंदर फ्लॉवर्स येतात, कलरफुल असतात. पण होतं काय ते ना 2-3 महिने चालतात आणि त्यानंतर ते जातात. पुन्हा आपले प्लांटर्स रिकामे होतात. आणि तसं काही मला आवडत नाही. मला ना पाहिजे तर नेहमीसाठी पाहिजे. म्हणून असेच प्लांट मी सर्च करते आहे की जे वर्षभर मला फ्लॉवर्स देतील. कमी का देत ना, पण वर्षभर ते फ्लॉवर छान येत राहतील किंवा ते प्लांटही मस्त बुशी दिसेल. कमीत कमी ग्रीनरी तरी माझ्या गार्डनमध्ये किंवा माझ्या आता विंडोमध्ये मी तयार करते आहे. सो तिथे देत राहील. कारण 2 महिने जगेल मग मरेल, मग आपलं मन दुखतं, पुन्हा नवीन आणा, यात इतकं काही माझ्याच्याने खरं होतच नाही. सो आणि अकोल्याहून आणावं लागतात माहिती आहे का प्रत्येक प्लांट. त्यामुळे तर घेऊन मागितलं तर पहिलं तर हेच असतं की नकोच. दुसरं असतं की ठेवायचं कुठं किंवा घेऊन कसं जायचं वगैरे. कारण अकोल्याला गेलो काहीतरी कामानिमित्तच जातो, इतर गोष्टी भरपूर असतात. आणि इतकीही मी काही लकी नाही की माझा नवरा स्पेशल मला चल हां तुला प्लांट घेऊन देतो असं काही म्हणे. म्हणजे स्पेशली प्लांट घेण्यासाठी अकोल्याला नाही असं तर कधी होतच नाही. प्रत्येक वेळेस भरपूर सामान असतं, त्यामुळे ऑलरेडी त्यांचं रिझन तयार असतं नेशील कसं घरापर्यंत. बरं चला जसं होईल तर
तसं होईल, पण फ्लॉवरिंग प्लांट मला ॲड करायचेच आहे आणि सुरुवात झालेली आहे या मस्त मस्त प्लांटसोबत. आणि मला ना फक्त प्लांटर्स नाही तर प्लांटर्स पण खूप आवडतात. मला मस्त असे छान छान प्लांटर्स सजवायला फार आवडतात. हे दोनच नाही तर माझ्या गार्डनमध्ये सर्वच प्लांटर तुम्ही बघितलेले असतील का छान मी त्याला कलर तरी केलेला आहे किंवा क्लेवर किंवा काही ना काही माझं चालूच असतं. सोबत तुम्हाला कबडच्या वर दिसतंय का, तिथे सुद्धा 2 प्लांटर्स आहेत, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आहेत. येत्या 4-5 व्हिडिओ नंतर जे आहे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. पण चला, तुम्हाला हे गार्डनिंग आवडत असेल ना माझ्यासारखी तर तुम्ही आत्ता सुरुवात करू शकता बरं का. आता छान पावसाळ्याची सुरुवात आहे. पावसाळा संपता संपता तुम्ही कोणतीही कटिंग लावली ना तर मस्त प्लांट बनेल. सो करायची असेल ना गार्डनिंगला सुरुवात तर अशा जे इझी टू ग्रो प्लांट आहेत अशा प्लांट सोबत करा, किंवा मग मनी प्लांट म्हणा, म्हणजे जे अगदी इझिली जगतात ना अशा प्लांटने करा. चला आता मी हे मस्त माझ्या खिडकीत ठेवते आणि होप सो इथे तरी याला ऊन मिळेल आणि छान छान फ्लॉवर्स मग जे आहे ते प्लांट देईल. आणि प्लांटर्स बघा किती सुंदर दिसत आहेत ना. आणि बाहेरचा व्ह्यू तर विचारूच नका, जिथपर्यंत नजर पोहोचते तिथपर्यंत फक्त आणि फक्त हिरवळच हिरवळ आहे. आणि चला आता मला हे सर्व देवाचे भांडे घासायचे आहेत आणि तुम्हाला काही दाखवले नाहीत, मग तुम्हाला माझी उगाच काळजी वाटते की किती कामं करते स्नेहाताई तू, म्हणून पटपटपट सर्व जे आहे देवाचे भांडे घासलेत. आणि आज ना पूजेला जरा नाही म्हणता येईल, भरपूर लेट झालेला आहे, कारण मध्येच इतरच कामं करत बसले आणि ते भांडे घासायचे होते खरं तर, म्हणून लेट झालं. नाहीतर पटपटपट पूजा आटोपली असती, पण मी भांडेही घासले, सोबत देव वगैरेही स्वच्छ केलेत. मंदिर वगैरे तर तसं डेली बेसिसवर क्लीन होतंच, पण आता सर्वच सामान बाहेर काढलं होतं, सो तेही छान क्लीन केलं. आणि आता बघा छान असा पाऊस सुरू झालेला आहे, बराच वेळ झाला. आणि आज ना ऊन आणि पाऊस दोघंही सोबत असल्यामुळे ना इतकं छान वाटतंय. आणि त्यामुळे ना म्हणजे गार्डन पण इतकं सुंदर दिसत होतं. काय पाहते पिहू? रेनबो? कुठे आहे रेनबो? दिसतोय? रेनबो कसा तयार होतो रे? जेव्हा पाणी पडते त्या पाणीवर सूर्याचं लाईट पडते ना तेव्हा रेनबो तयार. पाणीवर? अच्छा, पावसाच्या पाण्यावर सूर्याचा लाईट पडतो तेव्हा त्यात ना रेनबो तयार होतो का? तुला कोणी सांगितलं रे? खरं खरं सांग. यानंतर ना जवळपास 1 तास जे आहे आम्ही गार्डनमध्येच बसून होतो. तेव्हाच खरं तर आरू पिऊची फरमाईश चालू होती, मम्मा प्लीज कांदे वडे कर, वडे किंवा मग भजे कर. सो मी म्हटलं वडे पण नाही बनत कारण डाळ भिजायला घातलेली नाही, आणि भजे खरं सांगू का करायची इच्छाच नव्हती, मला फार कंटाळा आला होता. मग कांदे भजीचं जे आहे मी या चहावर भागवलं. तसं तर आमच्याकडे चहा कधी बनतच नाही, पण बनला तर असा मस्त साग्र संगीत बनत असतो. अगदी गवती चहा, अद्रक, विलायती, लवंग मस्त असं कुटून वगैरे छान घातलं आणि छान भरपूर वेळपर्यंत ना तो छान आटवून घेतला ना तर इतका छान बनतो चहा की चहाच्या त्या ठेल्यांवर मिळतो ना त्यालासुद्धा मागे पाडतो. बरं चला, खरं तर ना 2-3 दिवसापासून माझं चालू आहे, मला हा टेबल जो आहे पॉलिश करायचा आहे, कारण पॉलिश आहे घरात आणि ती संपवायची आहे म्हणून. सो त्यासाठी बघा काय काय लागणार आहे. आधी तर एक कापड लागणार आहे टेबल क्लीन करण्यासाठी, त्यानंतर सँडपेपर, पॉलिश आणि बरंच काही. चला आता सुरुवात करते. खरं तर 2-3 दिवसापासून चालू होतं, पण आज करेल उद्या करेल करता करता आजचा जो आहे मुहूर्त निघालेला आहे. सर्वात आधी तर काच बाबा व्यवस्थित सांभाळून ठेवला, कारण काच फुटला तर मग होत्याचं नव्हतंच. म्हणजे करायला जायची थोडीशी बचत आणि मोठं नुकसान करून घ्यायचं असं काहीसं होऊन जाईल. आणि आता माहिती आहे का तुम्हाला किती वाजलेत? आत्ता जवळपास 9:45 वाजले होते. पिहूचा अभ्यास घेऊन झाला होता, आरोहीचाही अभ्यास झाला होता आणि आत्तापर्यंत तर आम्ही झोपायला जात असतो. पण आरोहीचं ना काही प्रोजेक्टची कामं बाकी होती आणि तिचं म्हणणं होतं आजच मला कंप्लीट करायचं. सो तिच्यासोबत जागायचंच होतं, तर म्हटलं चला आपणही आपलं हे काम आटपून घेऊया. तसंही बरेच दिवसापासून ना वेळच मिळत नव्हता आणि बऱ्यापैकी ना म्हणजे त्या टेबलची चमक गेलेली होती, अगदी जुना काळवणलेला दिसत होता. त्यामुळे म्हटलं चला आज आहे वेळ, आता आरोहीसोबत अर्धा 1 तास जागायचंच आहे म्हटलं, तर हे काम आटपून घेऊ. त्यासाठी सर्वात आधी ना कपड्याने ना खूप
छान प्रकारे मी स्वच्छ केला. आधी कोरड्या कपड्याने केला, नंतर ओल्या कपड्याने केला. म्हणजे जितकी काही डस्ट असेल ना तितकी आपल्याला आधीच काढायची असते, कारण एकदा का पॉलिश केली ना तर मग ती डस्ट त्यालाच चिपकून बसते आणि ती पॉलिश नंतर तो टेबल काळा काळा दिसतो. म्हणून छान क्लीन केला. जिथं काही घाण वगैरे साचलेली होती तीही ब्रशच्या ते मागचं टोक असते त्याने क्लीन केलं. त्यानंतर पूर्ण टेबल मी सँड केला. आता एवढं मोठं व्हिडिओत काही दाखवलं नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. म्हणून टेबल सँड केला. पुन्हा एकदा ना ते सर्व झाडून म्हणते सॉरी पुसून वगैरे घेतलं आणि त्यानंतर जे आहे आता पॉलिश करायला सुरुवात केली. ही ना अगदी ट्रान्सपरंट येतं ना ती पॉलिश आहे. वूड फन असं या ब्रँडचं नाव आहे. आणि दिवाळीत मंदिर पेंट केलं होतं बघा, सॉरी पॉलिश केलं होतं, तीच उरलेली आहे आणि आता मला संपवायची होती. आणि टेबल भयंकर डल दिसत होता, काळवणलेला. सो म्हटलं चला चमकवूयात या टेबलला जरा. आणि काही नाही बरं का, फक्त पाऊण तास लागला मला, पण किती दिवसापासून चालू होतं माझं करायचं. बरं चला, आता माझा हा टेबल पूर्ण पॉलिश करून झालेला आहे. आणि रात्री केलं ना तेही एक छान झालं, म्हणजे रात्रभर कोणी त्याला हात वगैरे लावणार नाही आणि तो मस्त आरामात पूर्ण सुकून जाईल. बरं चला, तर मग आता आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.